या साहेब या मोकळे मोकळे वागा. चला या इकडे इकडे. केळीचं क्षेत्र मी फक्त तुम्हाला एका एकराचं गणित सांगतो. केळीचं तुमच्याकडे 2-4 5 एकरवाले असतील शेतकरी असं नाही किंवा प्रत्येककडे एक एक असतील ना 2-4 एकरवाले असतील आहेत ना. तुम्ही भाजीपाला घेता सोयाबीन घेता काय घेता तुमच्याकडे पाणी आहे म्हणून तुम्ही घेता. पण जर तुमच्याकडे 1 एकराच्या केळीसाठी जर पाणी असेल तुमची आता जेवढे लोक आलेले त्या लोकांपैकी जर 10 लोकांनी बी केळी लावली तर 10 लोकांचा कसा फायदा होतो तुम्ही तुम्हाला शॉर्टून सांगतो. 6 बाय 5 जर अंतर लावलं तर एका एकरामध्ये 1450 झाडं बसतात. एका झाडाची आता किंमत चालू आहे 20 रुपये. 1450 गुणिले 20 करा किती रुपये झाले. 29,000 रुपये हा रोपांचा खर्च झाला. डबल लॅटर लावली तुम्ही डबल लॅटरचा खर्च साधारण 40,000 रुपये. साधारण 40,000 रुपये 69,000 रुपये. तुम्ही तिला वर्षभर खत देतायत पाणी लावतात मजुरी करतायत त्याचा खर्च 50,000 रुपये. 1,30,000 पकडा मोठामोठी खर्च मजुरी कुठं कमी जास्त लागली 1,30,000 रुपये झालं. तुम्ही म्हणणार 1,30,000 रुपयाला लागून गेले मला फायदा काय. हे केळीचं रोप तुम्हाला 20 रुपयाला मिळालं बरोबर. पण हे केळीचं रोप आम्ही जे टिश्यू कल्चरने तयार करून देतोय हे रोप असं देतो तुम्हाला लॅबोरेटरीमधून तयार करून की तुम्हाला डायरेक्ट व्हायरस फ्री. कारण की याला आम्ही विदिन लॅब कंडिशनमध्ये तयार करतो. म्हणजे याच्यावर जे जमिनीपासून येणारे रोग आहे ते त्या रोगामध्ये नाही. आम्ही त्याला विदाऊट सॉइललेस म्हणतो म्हणजे मातीच्या बिना त्याला तयार केलेलं रोप आहे. एक मीडिया राहतो आगर आगर मी तुम्हाला लॅबला गेलो दाखवेल तुम्हाला ते आगर आगर मिळून होतं त्याचा जन्म करतो आम्ही. त्याला जवळपास 8 महिने आमच्या लॅबमध्ये ठेवतो. 8 महिने लॅबमध्ये ठेवल्यानंतर 2 ते 2.5 महिने तो नर्सरीत जातो. तिथं त्याची प्रायमरी हँडिंग आणि सेकंडरी हँडिंग होते. त्याच्यानंतर 11 महिन्याचं रोप आम्ही 5 ते 6 पानांचं रोप शेतकऱ्याला देतो 20 रुपयामध्ये. वाहतूक सोडून वाहतूक 2 रुपये 3 रुपये धरून झालं तुम्ही जे काय असेल 2 रुपयाच्या वर जाते लांबीवर अवलंबून झालं. हे गणित 1,30,000 झालं. आज तुम्ही रोप लावला हे नेट 11 महिन्यात खाली होणार. आता हे केळीचं रोप आमचं जवळपास 9.5 महिन्याचं रोप 9.5 महिन्यात झाड आहे. आता लागवडीपासून 9.5 महिन्यात झाड नेट 9.5 महिन्यात झाड. एक झाड तुम्हाला 30 ते 35 किलो जावे झाडाची साईज बघितली आता ही एक्सपोर्ट क्वालिटी साईज आहे. तुम्ही कुठलेही झाड उडून पहा आम्ही 8च पाण्या ठेवलेले आहेत. किती 8च पंजे किंवा 8च पाण्या ठेवलेले आहेत. प्रत्येक पंजा पाठी खाली 2च पाण्या ठेवलेले आहेत. खालून पुरे कट मारून टाकले फुल कट केलं फक्त 2च केळी ठेवलेले का. कारण की त्याची सायकल जी मायक्रोन सायकल आहे ती कंटिन्यू झाली पाहिजे म्हणून 8 फण्या ठेवल्यामुळे काय झालं खालची फणीपासून तर वरच्या फणीपर्यंत आकार सारखा मेंटेन झाला. एक सारखा डायरेक्ट असं दोरा लावून घ्यायचा एक सारखा. म्हणजे काय झाला हा एक्सपोर्ट क्वालिटी माल झाला. साधारण 30च किलो ॲव्हरेज पकडा. 35 बी नको 40 बी नको काही घर 40-45 बी राहतात. 30च किलो ॲव्हरेज पकडा. ॲव्हरेज 30 किलो. मोठी भाव मार्केटचा आज 20 रुपये किलो चालू आहे. होलसेलचा व्यापाऱ्याचा भाव 10 रुपये पकडा. तो विक्रीचा भाव जातो. व्यापारी घेतो शेतकऱ्यांना 20 रुपये आजचा रेट चालू स्वराजाचा रेट चालू आहे. आता आपण 10 रुपये किलो पकडा. एक घर 30 किलोचा पकडलं 10 रुपये झाले 300 रुपये. 1450 गुणिले 300 करा किती झाले 1,30,000 खर्च आहे. उरलेला तुमचा प्रॉफिट आहे किती महिन्यामध्ये 11 महिन्यामध्ये. 11 महिने झालं. 11 महिन्यानंतर हे आम्ही इथून खोडायला लावतो. शेतकऱ्याला काय म्हणतो इथून कट मारा आणि वरचं बाहेर फेकून द्या. याला असं कॅसं राहू द्या. आता बघितलं तुम्ही पिलर कापलेत आम्ही काय करू हे काढल्यानंतर याच्यातला एक पिलर वाढू. कुठला इकडे घड लागलेलं ना तर आम्ही इकडचा पिलर वाढू याला वाढू. हा निघाल तुमचा 10 महिन्यामध्ये. किती 10 महिन्यामध्ये तुमचा रोपाचा खर्च वाचला. कारण की तुमचा ऑलरेडी रोप तयार आहे. तुमची नडी ऑलरेडी म्हणजे तुमचा 80,000 रुपये खर्च वाचला. दुसऱ्या बाजूला 80,000 रुपये खर्च वाचला. तुमचं फक्त काय लागतं तुम्हाला खर्च वर्षभरामध्ये जे काय थोडंफार निंदणी होईल ती मल्चिंग केली तर गरज नाही. जी काय निंदणी होईल ती आणि खतं 70-80,000 रुपये प्रॉफिट तेवढा 1,20,000 रुपये. हे कंटिन्यू 31 महिन्यामध्ये तुम्हाला 3 कापण्या होता. म्हणजे एकरामध्ये तुम्ही कमीत कमी 10 ते 11 लाख रुपये प्रॉफिट काढता. तर मग हे एक झाड आपण किती वेळेस त्याचे सकर काढू शकतो त्याचे 3 वेळा. 3च वेळा फक्त 3च्या वेळेला मग 4थ्या वेळेला नाही निघेल काय त्याचे फळाची साईज मी इथून कापला याला बरोबर. इथून कापला याला येणे तुमच्याकडनं 11 महिने पुरं अन्न पाणी द्रव्य घेतलेलं आहे. याच्यामध्ये स्टोरेज आहे याच्यामध्ये बरोबर की नाही. 11 महिने तुमच्याकडनं पाणी पिलेलं आहे अन्न खाल्लेलं आहे. याच्यामध्ये सर्व शिल्लक आहे. तो काय करेन याच्यासाठी इथे खाली देत जाईल.
याचं जवळपास 100% लिक्विड त्याला मिळणार आहे येणाऱ्या खोडाला, म्हणजे तुमचा खताचा खर्च बी वाचतो तुमचा. पण सर एक मिनिट कसं करावं लागेल हिरो राहील ते हिरवं राहील. काय म्हणतात हिरो राहू दे ना एक- एक- कोणते